राष्ट्रीय ध्वज को राष्ट्रीय सलूट। राज्य गीत शुरू कर। समारोह पर एक अधिकारी 13 जवान उपस्थित है। परेड निरीक्षण के लिए तैयार है। राष्ट्रीय ध्वज को राष्ट्रीय सलूट। मध्यवर्ती कारागृहात दरवर्षी 1 सप्टेंबर रोजी ध्वज फडकवण्यात येतो, काय सांगाल? कारागृहाचं ब्रीदवाक्य सुधारणा व पुनर्वसन आहे। त्याच दृष्टीने 1 सप्टेंबर 1969 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांनी कारागृह विभागास ध्वज अर्पण केलेला होता। त्यामुळे तो दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रातील कारागृह विभागामध्ये कारागृह ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्याचेच औचित्य साधून आज रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे ध्वज दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। आणि कारागृह विभागाची ही स्वतंत्र ओळख आहे। कारागृह विभागाचा हा स्वतंत्र ध्वज आहे। त्यामुळे आजचा हा दिवस हा ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो आणि या ध्वज दिनाच्या औचित्याने कारागृहातील बंद्यांमध्ये बाहेरील समाजामध्ये देखील कारागृहाप्रती एक चांगली भावना निर्माण व्हावी या हेतूने आम्ही कालच कारागृहातील बंद्यांच्या 18 वर्षाखालील मुलांसाठी गळाभेट या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं। तर निश्चितच आज या आपल्या माध्यमातून मी संपूर्ण जनतेला आमच्या या कारागृह ध्वज दिनाच्या आणि माझ्या संपूर्ण बंदी बांधवांना या ध्वज दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद।